श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. एप्रिल महिना तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येतोय असं वाटतंय का? मनात खूप प्रश्न आहेत का? आपलं पुढे काय होणार? आपली मेहनत फळाला येईल का? तर हो, कर्क राशीच्या मित्रांनो, हा महिना तुमच्या आयुष्यात हलकेच बदल घडवणारा आहे. कधी भावनांचा पूर येईल, तर कधी मन अगदी शांत होईल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, तर काही ठिकाणी थोडा संयम ठेवावा लागेल. पण एक लक्षात ठेवा, हा महिना तुम्हाला स्वतःची ताकद दाखवून देणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीचे एप्रिल महिन्याचे भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा पूर्ण महिना तुमच्यासाठी थोडा चढउतार पण शेवटी समाधान असाच जाणवेल. सुरुवातीचे दिवस थोडे गोंधळाचे वाटू शकतात. मनात अनेक विचार चालू असतील. एक काम सुरू करावं तर दुसरं अर्धवट राहिलंय असं वाटेल. पण जसजसा महिना पुढे जाईल तसतसं सगळं नीट मार्गी लागायला सुरुवात होईल. तुमच्या निर्णय क्षमता वाढेल. लोक तुमच्याकडे सल्ला मागतील. काही वेळा तुम्हाला वाटेल की मी इतका विचार का करतोय असेही वाटेल. पण हाच विचार पुढे जाऊन तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. तुमच्या आयुष्यात काही जुने विषय पुन्हा समोर येतील. जुने मित्र, जुने आठवणी किंवा एखादी अपूर्ण गोष्ट पुन्हा हातात येईल. त्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. हा महिना तुम्हाला एक गोष्ट शिकवेल: जास्त विचार नको, योग्य वेळी कृती करा. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत एप्रिल महिना थोडा धावपळीचा जाणार आहे. ऑफिसमध्ये अचानक कामाचा ताण वाढू शकतो. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे सगळं माझ्याकडून होईल का? पण हळूहळू तुम्ही सगळं हाताळाल. वरिष्ठ तुमच्या कामाकडे लक्ष देतील. तुमची मेहनत त्यांना दिसेल. काही जणांना नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण पुढे जाऊन त्याचा फायदा होईल. सहकाऱ्यांची थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना जपून बोला. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा सावध राहण्याचा आहे. मोठे निर्णय घाईत घेऊ नका. जुन्या ग्राहकांवर लक्ष ठेवा. त्यांच्यामुळेच फायदा होईल. नवीन काम सुरू करायचं असेल तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात योग्य वेळ आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा: जास्त धावपळ नको, शांत डोक्याने काम करा. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा महिना कमावलं पण टिकवलं का असा प्रश्न विचारणार आहे. उत्पन्न ठीकठाक राहील, पण खर्च अचानक वाढू शकतो. कधी घरासाठी, कधी कुटुंबासाठी, तर कधी स्वतःच्या मनापोटी खर्च कराल. काही वेळा तुम्हाला वाटेल की पैसे कुठे गेले कळलंच नाही. म्हणूनच बजेट करणं खूप गरजेचं आहे. जुनी देणी वसूल होण्याची शक्यता आहे. एखादा थांबलेला पैसा परत मिळू शकतो. गुंतवणूक करताना जपून पाऊल टाका. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. महिन्याच्या शेवटी थोडी आर्थिक स्थिरता येईल. एक छोटासा सल्ला: या महिन्यात बचत केली तर पुढचा महिना सुखाचा जाईल. प्रेम, नातेसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा महिना खूप खास ठरू शकतो. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर तुमचं नातं अधिक घट्ट होईल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळेल. कधीकधी थोडे गैरसमज होऊ शकतात, पण मनापासून बोललात तर सगळं ठीक होईल. अविवाहित लोकांसाठी एखादी नवीन ओळख होऊ शकते. सुरुवातीला साधी मैत्री वाटेल, पण पुढे काहीतरी खास होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांनी जोडीदाराला वेळ द्यावा. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, पण एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. लक्षात ठेवा, नातं टिकवायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवा. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा महिना समाधान देणार आहे. घरात काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. एखादा छोटा समारंभ किंवा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. घरातील मोठ्यांचा सल्ला उपयोगी पडेल. मित्रमैत्रिणींसोबत भेटीगाठी होतील. जुने मित्र पुन्हा संपर्कात येतील. सामाजिक कामात भाग घेण्याची संधी मिळेल. लोक तुमचं कौतुक करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा: प्रत्येकासाठी वेळ देताना स्वतःसाठी वेळ ठेवायला विसरू नका. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना थोडा काळजी घेण्याचा आहे. मनावर ताण येऊ शकतो. कधी अचानक उदास वाटेल, तर कधी खूप आनंदी वाटेल. झोप नीट झाली नाही तर थकवा जाणवेल. पचनाच्या तक्रारी होऊ शकतात. त्यामुळे आहार सांभाळा. थोडा व्यायाम, चालणे किंवा योग केल्यास फायदा होईल. मोबाईल आणि स्क्रीनपासून थोडा ब्रेक घ्या. महिन्याच्या शेवटी तब्येत सुधारेल. लक्षात ठेवा, मन शांत असेल तर शरीरही निरोगी राहील. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करायला थोडा वेळ लागेल,
पण एकदा रुळावर आलात की चांगली प्रगती होईल. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांनी नियमित सराव ठेवावा. शिक्षकांचा सल्ला उपयोगी पडेल. मित्रांसोबत अभ्यास केल्यास फायदा होईल. थोडा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, मेहनत कधीच वाया जात नाही. उपाय: सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. गरजू लोकांना दूध, भात किंवा पांढऱ्या वस्तू दान करा. रोज काही वेळ शांत बसून ध्यान करा. महिन्याचा संदेश: हा महिना तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. स्वतःवर विश्वास ठेवा. लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय योग्य वाटतंय हे महत्त्वाचं आहे. जरा हळू चला, पण योग्य दिशेने चला. तुमच्यात खूप ताकद आहे, फक्त ती ओळखा. एकूणही एप्रिल महिना कर्क राशीसाठी भावनिक, व्यावहारिक आणि प्रगतीचा संगम आहे. कामात मेहनत, पैशात सावधगिरी, नात्यांमध्ये प्रेम आणि आरोग्यात काळजी घेतली तर हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. थोडे चढउतार येतील, पण शेवटी समाधान मिळेल. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या न घडल्यामुळे थोडी चिडचिड, अस्वस्थता जाणवेल, पण जसजसा महिना पुढे जाईल तसतसं सगळं नीट मार्गी लागेल. कामाच्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल, पण त्याचं फळही नक्की मिळेल. पैशाच्या बाबतीत थोडी जपून पावलं टाकावी लागतील. अनावश्यक खर्च टाळणं गरजेचं राहील. नातेसंबंधांमध्ये प्रेम आहे, पण संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. कुटुंबाचा आधार मिळेल आणि मित्रांची साथही उपयोगी पडेल. आरोग्याच्या बाबतीत मन शांत ठेवणं आणि दिनचर्या नीट ठेवणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे, पण शेवटी यश मिळवून देणार आहे. एकंदरीत पाहिलं तर थोडे चढउतार, थोडं शिकणं आणि शेवटी समाधान असा हा एप्रिल महिना तुमच्यासाठी राहणार आहे. योग्य निर्णय, संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा टप्पा ठरेल. तुमचा एप्रिल महिना आनंदी, सुखाचा आणि प्रगतीचा जाओ. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.